हॅलो. अँजिओस्पर्म प्लांटमध्ये फ्लावरिंग प्लांट ज्याचा आपण स्टडी करून राहिलो, या प्लांट किंगडम मध्ये आपल्याला एक ऍडव्हान्स टॉपिक पाहायचा आहे, महत्वाचा आहे. कारण रिप्रोडक्शन इन द प्लांट्स असं आपण लेसन स्टार्ट केलाय आणि याचा पहिलं जे ऑब्जेक्टिव्ह आहे हेच आहे की जनरेशन तयार करणं, त्या जनरेशन मध्ये व्हेरिएशन्स आले पाहिजे, व्हेरायटीज आले पाहिजे आणि हे प्लांट्स जास्तीत जास्त काळ टिकले पाहिजे, है ना. दॅट शुड बी सर्वाइव्ह इन द डिफरंट एन्व्हायरमेंटल कंडिशन. प्लांटमध्ये डायव्हर्सिटी क्रिएट होणं, प्लांटमध्ये व्हेरायटी क्रिएट होणं, हे कशावर डिपेंड राहील की त्या प्लांटमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर मिक्स होणं. आणि हे मिक्स केव्हा होतात? जेव्हा एक प्रोसेस घडते प्लांटमध्ये, अँड दॅट प्रोसेस इज हिअर पॉलिनेशन. है ना, शब्द ऐकलाय तुम्ही, म्हणजे जेव्हा 10वीच्या क्लासमध्ये वगैरे तुम्ही रिप्रोडक्शन पाहाल असेल प्लांटमध्ये, तर तिथं हा टॉपिक ऍज इट इज होता. फक्त काहीतरी एक्झाम्पल्स म्हणा, थोड्याशा टर्म्स, कॅरेक्टर थोडेफार नवीन येतील तुम्हाला. सो टुडे वी विल लर्न अबाउट द टॉपिक पॉलिनेशन. सगळ्यात पहिले आपण या पॉलिनेशनचं सिग्निफिकन्स माहित करू की का पॉलिनेशन स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर आपण पाहू की पॉलिनेशन म्हणजे काय आहे आणि मग त्याचे टाइप्स. ठीक आहे. आता पहा, प्लांटमध्ये जी रिप्रोडक्शन नावाची प्रोसेस आहे, आपल्याला माहित आहे की फॉर द रिप्रोडक्शन इट रिक्वायर्स गॅमेट्स, है ना. वी आर पर्टिक्युलरली लुकिंग ऍट दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि त्याच्यामध्ये पहिली आणि महत्वाची रिक्वायरमेंट कोणती आहे? गॅमेट्स. पण प्लांटमध्ये ही प्रोसेस थोडी वेगळी आहे. डायरेक्टली मिओसिस घडलं, गॅमेट्स तयार झाले असं नाही घडत. प्लांटमध्ये गॅमेटच्या अगोदर सुद्धा एक प्रोसेस घडते, अँड दॅट प्रोसेस आय हॅव टोल्ड यू अर्लियर, दॅट इज स्पोर फॉर्मेशन. काय तयार होतात? स्पोर. त्याच्यानंतर तयार काय होतील? गॅमेट्स. आणि मग कुठं काय तर प्रोजेनी तयार होईल, नवीन जनरेशन तयार होईल, फर्टिलायझेशन घडेल, है ना. गॅमेट जेव्हा फ्यूज होतात तेव्हा त्या प्रोसेसला आपण म्हणतो फर्टिलायझेशन. पण फर्टिलायझेशन घडण्याच्या अगोदर सुद्धा काय तयार झाले? स्पोर. आपल्या माहिती करता जे स्टेमेन आणि कार्पेल याचं स्ट्रक्चर आपण पाहिलं होतं, तर त्याच्यामध्ये अँथर, स्टेमेनच्या आतमध्ये अँथर असतात आणि अँथरमध्ये पोलन ग्रेन्स तयार होतात. त्याला आपण मायक्रोस्पोर नाव दिलं होतं. सांगितलंय तुम्हाला मायक्रोस्पोर, फिमेलमध्ये मेगास्पोर. तर हे जे मायक्रोस्पोर आहेत, पोलन ग्रेन आहेत, एक तर हे नॉन मोटाईल आहेत, मुवमेंट करू शकत नाही. आणि जोपर्यंत मेल आणि फिमेलचे स्पोर, मेल फिमेलचे गॅमेट्स एकत्रित येणार नाही तोपर्यंत फर्टिलायझेशन घडणार नाही. फर्टिलायझेशनची रिक्वायरमेंट काय? की जे गॅमेट्स आहेत, दॅट गॅमेट्स शुड बी कम टुगेदर. आणि हीच तर अडचण आहे अँजिओस्पर्मिक प्लांटमध्ये. हाच फार मोठा प्रॉब्लेम आहे की जे स्पोर आहेत आणि जे गॅमेट्स आहेत, बोथ आर नॉन मोटाईल. कसे आहेत? नॉन मोटाईल. मग अशा गॅमेटला जर एका ठिकाणी आणायचं असेल तर देअर शुड बी सम मीडियम. गॅमेट्सला आणि स्पोरला जर एका ठिकाणी आणायचं असेल फ्युजन करता, फर्टिलायझेशन करता, तर त्या ठिकाणी एखादं मीडियम लागेल जे त्या स्पोरला ट्रान्सफर करेल, त्या स्पोरला कॅरी करेल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पर्यंत. ओके. सो दॅट मीडियम इट इज नथिंग बट दी पॉलिनेशन. हे त्या पॉलिनेशनचं सिग्निफिकन्स आहे. पॉलिनेशन आहे तर स्पोर ट्रान्सफर होतात, गॅमेट फ्यूज होतात, अदरवाईज घडलं नसतं. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक इम्पॉर्टन्स ऑर रिक्वायरमेंट ऑफ द पॉलिनेशन. आणि यावरून आपण या पॉलिनेशनला डिस्क्राईब करू की ऍक्च्युली पॉलिनेशन म्हणजे काय. सगळ्यात पहिले आपण त्याची डेफिनेशन पाहू. इट इज द प्रोसेस इन विच ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्सलाच आपण नाव देत असतो मायक्रोस्पोर्स. ठीक आहे. कुठे प्रेझेंट राहतात? अँथरमध्ये. सो फ्रॉम अँथर टू दी stigma of a flower. Okay, so this is the basic fundamental definition of the pollination. दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, एक तर अँथर आणि सेकंड पार्ट आहे स्टिग्मा. पण आता हे तर बेसिक डेफिनेशन झाली का अँथर मधले पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले, स्टिग्मावर गेले.
पण हे परफेक्ट पॉलिनेशन तेव्हा असेल जेव्हा हा अँथर मॅच्युअर्ड असेल, किंवा आपण त्याला म्हणून पोलन रिलीज करू शकला पाहिजे. इट शुड रिलीज द पोलन रिलीज. आणि स्टिग्मा जो आहे हा स्टिग्मा कसा असला पाहिजे, तर इट शुड बी द रिसेप्टिव्ह. फार महत्वाचा वर्ड आहे पहा. कोणत्याही प्रकारच्या रिप्रोडक्टिव्ह प्रोसेसमध्ये मॅच्युरिटी हा वर्ड फार महत्वाचा आहे. अंटिल स्टेमेन अँड कार्पेल गेट मॅच्युअर्ड देर इज नो पॉलिनेशन, नो फर्टिलायझेशन. पोलन ग्रेन्स आहेत पण ते ऍक्च्युली त्या अँथर मधून रिलीज होऊन राहिले का, त्या अँथरचं डेहिसन्स घडून राहिलं का, ब्रेकडाऊन घडून राहिलं का. पोलन रिलीजही झाला पाहिजे आणि तिकडे स्टिग्माचा पार्ट रेडी असला पाहिजे, रेडी टू रिसीव्ह द स्टिग्मा, रिसीव्ह द पोलन ग्रेन्स ऑन दॅट पर्टिक्युलर स्टिग्मा. सो धिस कम्पॅटिबिलिटी शुड बी देअर. अशा प्रकारचं मॅचिंग जर होत असेल तरच त्याला म्हणतात परफेक्टली पॉलिनेशन. आपण त्याची डेफिनेशन मांडली आहे, पण हे एवढं साधा आणि सोपं काम नाही आहे. पोलन ग्रेन ट्रान्सफर होणं पहिला मुद्दा. ट्रान्सफर झाल्यानंतर त्या स्टिग्मामध्ये काहीतरी शुगरी सिक्रेशन असते, ते ऍब्सॉर्ब झालं पाहिजे. पोलन ग्रेननी जर्मिनेट व्हायला पाहिजे, पोलन ट्यूब तयार केली पाहिजे. धिस इज कॉल्ड एज परफेक्ट पॉलिनेशन. पण हे आपण नंतरच्या टॉपिकमध्ये पाहणार आहे, पोलन पिस्टिलमध्ये पाहणार आहोत. इथं आपण सध्या बेसिक पाहू. सो ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इट इज कॉल्ड एज पॉलिनेशन. पॉलिनेशनच्या समोरचा फायदा असतो फर्टिलायझेशन. सो इट इज कॉल्ड ॲज, इट इज कन्सिडर्ड ॲज प्री-रिक्विसाइट फॉर फर्टिलायझेशन. महत्वाचे स्टेटमेंट्स आहेत हा. फर्टिलायझेशन घडण्याच्या अगोदरची रिक्विसाइट, प्री म्हणजे अगोदरची आणि रिक्विसाइट म्हणजे रिक्वायरमेंट. फर्टिलायझेशन घडायचं असेल तर पॉलिनेशन घडलंच पाहिजे, म्हणून त्याला प्री रिक्विसाइट. एक मार्काचे क्वेश्चन्स तयार होतात जागीच. व्हाय पॉलिनेशन इज कन्सिडर्ड एज द प्री रिक्विसाइट फॉर फर्टिलायझेशन? आन्सर, because pollination provide the pollen grain to the female reproductive part which help in the male and female gametes to come together, hence it is pre-requisite. असे काहीतरी स्टेटमेंट मनानं पण बनवता आले पाहिजे. तर हा झाला पॉलिनेशनचा इंट्रोडक्टरी पार्ट. आणि का घडते पॉलिनेशन, व्हाय इट इज नीडेड? बिकॉज गॅमेट्स, मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट्स बोथ आर नॉन मोटाईल. ओके, सो दिस इज युअर इंट्रोडक्शन टुवर्ड द पॉलिनेशन. आता जे पेपरमध्ये विचारण्याजोग्या क्वेश्चन्स आहेत महत्वाचे, ते आहे या पॉलिनेशनचे टाइप्स. पॉलिनेशन पॉलिनेशन करता फ्लावर, अँथर आणि स्टिग्मा ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. ठीक आहे. मग आता इट इज नॉट फिक्स दॅट की एव्हरी टाइम पॉलिनेशन टेक्स प्लेस विदिन द सेम फ्लावर. अँथर आणि स्टिग्मा एका फ्लॉवर मध्ये असेल तर एका फ्लॉवर मध्ये घडेल. कधी कधी फ्लावर युनिसेक्शुअल असतात. एक पर्टिक्युलर फ्लावर आहे त्याच्यामध्ये स्टेमेन असेल, दुसरा फ्लावर आहे त्याच्यामध्ये स्टिग्मा असेल. मग अशा ठिकाणी कंडिशन बदलली, दोन फ्लावर आले. कधी कधी एका प्लांटमध्ये पॉलिनेशन न करता एका प्लांटमधून दुसऱ्या प्लांटमध्ये घडते. म्हणजे पॉलिनेशन होण्याच्या पॉसिबिलिटीज पहा किती आहेत. पॉलिनेशन एका फ्लॉवरमध्ये घडू शकतं. पहा, लक्षातच ठेवून द्या. पॉलिनेशन ऑकर विदिन द, असं लिहू आपण, विदिन द सेम फ्लावर. इट मे ऑकर इन द डिफरंट फ्लॉवर्स. पण या दोन्ही कंडिशनमध्ये प्लांट एकच राहील. दोन जरी फ्लावर असले तरी एका प्लांटवर राहू शकतात. ठीक आहे. याच्यावरून आपण काय करू की एका प्लांटमध्ये जर पॉलिनेशन घडत असेल तर याचा एक टाईप वेगळा, आणि जर समजा दोन प्लांट्स असतील, इफ पॉलिनेशन टेक्स प्लेस विदिन द टू डिफरंट प्लांट्स, तर ही झाली तुमची दुसरी कंडिशन. फ्लावरची अरेंजमेंट कशी आहे त्याच्यानुसार पॉलिनेशनचे टाइप्स. ओके, अँड सो पॉलिनेशन इट इज डिवायडेड इंटू मेनली टू टाइप्स, that is self pollination and cross pollination. Self and the cross. इथंच मुद्दा क्लिअर करा. इट इज द पॉलिनेशन विदिन सेम प्लांट. आता डेफिनेशन जर बनवतो म्हटलं
ती डेफिनेशन तुम्हाला लावावं लागेल. सगळ्यात पहिले बेसिक डेफिनेशन इथे मांडून ठेवायची. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम एंथर टू स्टिग्मा ऑफ फ्लावर. आता हे एक बेसिक झालं है ना, याच्यावरून क्लिअर करा. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर ऑफ अ फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर प्रेझेंट ऑन दी सेम प्लांट. दिस इज कॉल्ड सेल्फ पॉलिनेशन. पण एका फ्लावर मध्ये सुद्धा घडू शकते, मी पहिलेच सांगितलं. इट इज पॉसिबल दॅट अ सिंगल फ्लावर मे कंटेन 2 सेक्स ऑर्गन, स्टेमेन एज वेल एज कार्पेल. बायसेक्शुअल फ्लावर आहे ते. तर अशा ठिकाणी काय होतं, पॉलिनेशन एका फ्लॉवर मध्येच घडते आणि दोन्ही फ्लॉवर मध्ये घडू शकते. म्हणजे परत सेल्फ पॉलिनेशनचे तुम्हाला 2 सब टाइप करायचे आहेत. इट इज अगेन डिवायडेड इंटू 2 टाइप्स, that is autogamy and geitonogamy. It is the pollination within the same flower. हे लक्षात ठेवण्यासाठी यावर फ्लोचार्ट, तुम्हाला डेफिनेशन्स लक्षात ठेवायचे आहेत. अँड जिटन हा जो वर्ड आहे याचा तो डिफरंट. सो इट इज द पॉलिनेशन विदिन द 2 डिफरंट फ्लावर्स. प्लांटेच आहे. जिटन म्हणजे डिफरंट आणि ऑटो मीन्स सेल्फ. किंवा याला आपण असेही म्हणू शकतो अकॉर्डिंग टू टेक्स्ट बुक, ऑटोगॅमी मीन्स सेल्फ मॅरेज आणि जिटनोगॅमी म्हणजे डिफरंट मॅरेज. अरेंज मॅरेज वगैरेचा शब्द इथं वापरायचा नाही, तो प्लांटला चालत नाही. प्लांटला काही रिलेशन, अशा टाईपचं रिलेशन असतं जे आपण कन्सिडर करतो, जे असेल ते. सो हिअर व्हॉट इज दी ऑटोगॅमी? ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा ऑफ अ फ्लावर, इट इज कॉल्ड एज ऑटोगॅमी. आता बदल तुम्ही, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर ऑफ अ फ्लावर टू स्टिग्मा ऑफ अनदर फ्लावर, म्हणजे फ्लावर किती आले? 2. दिस इज कॉल्ड एज जिटनोगॅमी. ओके, सो एक्झाम्पल, तुम्हाला बाकीचं काही कठीण नाही. एक्झाम्पल इट इज पी. या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. कुकुरबिट्स है ना, म्हणजे काकड्या म्हणतो कोणी खाण्याच्या. तर ते जे प्लांट्स आहेत त्या ठिकाणी तसे फ्रुट्स येतात, त्याला आपण कुकुरबिट्स किंवा ते ग्रुपच आहे, त्याला कुकुरबिटेसी म्हणतात. तर त्याच्यामध्ये जे पॉलिनेशन घडतं इट इज जिटनोगॅमी. तर अशा पद्धतीचे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आता या दोनही कंडिशन मध्ये एका फ्लॉवर मध्ये पॉलिनेशन घडो की 2 फ्लॉवर मध्ये, पण जे पॅरेंट प्लांट आहे ते एकच आहे. पोलन ग्रेन ट्रान्सफर विदिन द सेम प्लांट होऊन राहिले. मग मला सांगा, याच्यापासून जे नवीन प्लांट तयार होईल, न्यू प्रोजेन, ते पॅरेंटच्या सारखी असेल की वेगळी असेल? वेगळी असेल. सारखीच असेल, कारण वेगळे पण येते कुठं? देर इज नो व्हेरिएशन. व्हेरिएशन तेव्हा येईल जेव्हा क्रॉसिंग घडेल, आणि इथं आपण एकाच प्लांटवर कॉन्सन्ट्रेट करून राहिलो है ना. सेम कॅरेक्टर ट्रान्सफर होतात. सो इन बोथ कंडिशन्स द प्लांट्स आर प्रोड्यूस आर जेनेटिकली सिमिलर. ओके, आणि श्युअरिटी असेल की पॉलिनेशन घडणार म्हणजे घडणार, 100% पॉलिनेशन घडते. कारण किती त्याच्यामध्ये कंडिशन्स आल्या, तर एका फ्लॉवरमध्ये, एका प्लांटमध्ये अशी एक प्युअरिटी राहू शकते की त्या ठिकाणी पोलन ग्रेन ट्रान्सफर होतीलच आणि हमखास पॉलिनेशन घडणार. ओके, तर एक शुअर मेथड आहे, पण त्याचा एक लॉस आहे की जेनेटिकली व्हेरिएशन्स तुम्हाला मिळणार नाहीत. सिमिलरिटी जर पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही सेल्फ पॉलिनेशन कॅरी आउट करू शकता. हे नॅचरल प्रोसेस आहे आणि आर्टिफिशियली सुद्धा हे पॉलिनेशन परफॉर्म केलं जाते है ना. जे मेंडेल सायंटिस्ट आहेत, ग्रेगर जोहान मेंडल, त्यांनी स्वतःच्या जेनेटिकल एक्सपेरिमेंटमध्ये हेच केलंय. त्यांनी आर्टिफिशियल पॉलिनेशन परफॉर्म केलं. पी प्लांट त्यांनी जे सिलेक्ट केलं होतं त्याच्यामध्ये कोणतं पॉलिनेशन आहे? ऑटोगॅमी. आताच पाहिलं, एकाच फ्लॉवर मधलं. पण मेंडेलनी तर आपल्याला व्हेरिएशन पण सांगितले है ना, डायहायब्रिड क्रॉस. मग ते कसं स्टडी केलं असेल? त्यांनी पी प्लांट स्वतः सिलेक्ट केले, मेल प्लांट वेगळा सिलेक्ट केला, फिमेल प्लांट वेगळा निवडला आणि हायब्रिडायझेशन परफॉर्म केलं. किती मोठी डिस्कव्हरी आहे. म्हणजे पॉलिनेशन नुसतं टॉपिक आहे बॉ, चला डेफिनेशन्स पाठ करायचे आहेत अशी मजा नाहीये. तुम्हाला याचे अप्लिकेशन्स माहित पाहिजे. पॉलिनेशन म्हणजे फार सोप्या व्याख्या आहेत, परंतु याच्यापासून डिस्कव्हरी किती झाली
जेनेटिक्स नावाची ब्रांच आहे, मोनोहायब्रिड डायहायब्रिड फादर ऑफ जेनेटिक्स म्हणतो आपण ग्रेगर जॉन मेंडलला, है ना. 22 जुलै ज्यांचा हॅपीवाला बर्थडे होता. तर असो, आपल्याला अशा गोष्टी लक्षात ठेवायच्यात पहा ज्याच्यामुळे इंटरेस्ट त्या टॉपिकमध्ये तुमचा क्रिएट होईल. नाउ वी टर्न टू दी अनदर टाइप ऑफ पॉलिनेशन, दॅट इज दी क्रॉस पॉलिनेशन. पटकन पॉइंट क्लिअर झाला पाहिजे. क्रॉस पॉलिनेशन शब्दाला म्हणजे डायरेक्टली डोळ्यासमोर काय पाहिजे, 2 प्लांट्स. इथं आता हा मुद्दा इरेज करून टाका. ठीक आहे. 2 प्लांटच्या फ्लॉवर मध्ये पॉलिनेशन घडतं. मग आता याच्यात आणखी कंडिशन ऍड करू आपण. जे 2 प्लांट आहेत हे सारख्या स्पीसीजचे पण राहू शकतात आणि वेगवेगळ्या स्पीसीजचे राहू शकतात. बरोबर. म्हणजे परत क्रॉस पॉलिनेशन मध्ये डिव्हाइड करून 2 पार्ट तयार होतात. द पॉलिनेशन ऑकर विद इन डिफरंट प्लांट्स किंवा 2 प्लांट. डिफरंटचा अर्थ काय होतो इथं, 2 प्लांट्स. आता परत इट इज डिवायडेड इंटू 2 कंडिशन्स किंवा 2 टाइप्स म्हणू शकतो आपण, सब टाइप. त्यातलं पहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो झिनोगॅमी. काय म्हणायचं आहे, झिनोगॅमी. आणि याच्या बाजूने मी लिहितो एक हायब्रिडायझेशन. ऍक्च्युली हायब्रिडायझेशन जे आहे हे आर्टिफिशियल पॉलिनेशन मध्येच येतं. म्हणून जेव्हा पुस्तकातून तुम्ही रीड आउट कराल तेव्हा तुम्हाला हा वर्ड दिसणार नाही. तुम्हाला 3च पॉलिनेशनचे टाईप दिसतील, ऑटोगॅमी, जिटनोगॅमी, झिनोगॅमी. संपलं. कारण हायब्रिडायझेशन हे परफॉर्म केलं जाते आर्टिफिशियली. वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये कसं काय पॉलिनेशन होईल आपोआप हे तुम्हाला परफॉर्म स्वतः करावं लागेल. तुम्हाला स्वतः पोलन ग्रेन कॅरी करावं लागतील आणि ट्रान्सफर करावं लागतील टू दी सिलेक्टेड स्टिग्मा. ठीक आहे. पण तरी क्रॉसिंग घडून राहिलं ना त्या ठिकाणी, सो वी कन्सिडर्ड इट अंडर दी क्रॉस पॉलिनेशन. नाउ कम टू द डेफिनेशन. आता इथं फ्लावरचा मुद्दा तर राहीलच राहील, पण झिनोगॅमी आणि हायब्रिडायझेशन इथं काय लक्षात ठेवा तुम्ही, इट इज द पॉलिनेशन ऑकरिंग विद इन दी प्लांट्स. किती पाहिजे, 2 प्लांट्स ऑफ दी सेम स्पीसीज. आणि इकडे काय असेल विद्यार्थी मित्रांनो, 2 प्लांट्स ऑफ डिफरंट स्पीसीज. हे ज्याला कळलं त्याला डेफिनेशन समजल्या, त्याला पॉलिनेशन टॉपिक सुद्धा समजला. एकदम सोपं आणि सरळ आहे. डेफिनेशन जर करतो म्हटलं तर कशा करा, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर to the stigma of 2 plants related to the same species. It is called as xenogamy. But transfer of the pollen grain from anther to stigma of 2 different flower of the different species is called as hybridization. Okay. So here example you can take about the papaya. papaya. आणि इथं तुम्ही कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता. पॉलिनेशन विद इन दी 2 स्पीसीज ऑफ कॉटन. ठीक आहे, अशा टाइपचे. सो दिस इज अबाउट इन एक टाइप ऑर दी क्लासिफिकेशन ऑफ दी पॉलिनेशन टाइप. तर तुम्हाला याबद्दल डिफरन्स येऊ शकतात, डिफरन्स बिटवीन दी सेल्फ अँड दी क्रॉस पॉलिनेशन. तर हे या गोष्टी सगळ्या तुम्ही लक्षात ठेवा. पहा याच्यामध्ये बरेचसे नवीन वर्ड पण तुम्हाला येतील. जेव्हा आपण याचा चार्ट बनवू तेव्हा तुम्हाला मी ते लिहून देईल की क्रॉस पॉलिनेशनचे कॅरेक्टर्स काय आणि सेल्फचे. आता काही गोष्टी तर इथंच क्लिअर करा की जेनेटिकली सिमिलर प्लांट्स इफ वी हॅव गॉट फ्रॉम दी सेल्फ पॉलिनेशन, तर क्रॉस मध्ये कसं असेल, जेनेटिकली डिसिमिलर. व्हेरायटीज कोणत्या पॉलिनेशन मध्ये पाहायला मिळतील, सेल्फ की क्रॉस? डेफिनेटली क्रॉस. म्हणजे तुम्हाला जर ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज विचारले तर इथंच क्लिअर करून टाकायचे. 2 प्लांट मध्ये पॉलिनेशन जर करायचं असेल, एका प्लांटचे पोलन ग्रेन आहेत, दुसऱ्या प्लांटकडे तुम्हाला ट्रान्सफर करायच्या, आपोआप होतील का हो? हा, होतील. हवेच्या थ्रू होऊ शकतात, पाण्याच्या थ्रू होऊ शकतात. पण असे काही पोलन ग्रेन आहेत जे जास्त वेटेड राहतात. लय भारी. मग असे वेटेड जर पोलन ग्रेन असले, हायली वेट, तर या पोलन ग्रेनला ट्रान्सफर करण्याकरता विंड वॉटर चालत नाही. तर त्याच्याकरता एजंट्स पाहिजे असतात.
त्याच्याकरता काय कशाची गरज असते? एजंट्सचे, म्हणजे क्रॉस पॉलिनेशनला एजंटवर, एक्सटर्नल एजंटवर डिपेंड राहावं लागते पोलन ग्रेन कॅरी करण्याकरता. आणि इथं काही एजन्सीची गरज नाहीये, हे सगळं नॅचरल आहे, एकच प्लांट आहे. पोलन ग्रेन इझिली ट्रान्सफर होऊ शकतात. सो दिस इज शुअर मेथड, दिस इज नॉट शुअर मेथड. इकडे व्हेरायटी येत नाही, तिकडे व्हेरायटी येतात. समजून आलं का नाही तुम्हाला? याच्यामध्ये अडॅप्टेशन जास्त असतं, त्याच्यामध्ये अडॅप्टेशन कमी आहे. यांचा सर्व्हायवल पिरियड जास्त आहे, यांचा सर्व्हायवल पिरियड कमी आहे. आणि नेचर फेवर्स क्रॉस पॉलिनेशन. नेचरमध्ये शक्यतो कोणतं पॉलिनेशन घ्यायला पाहिजे? क्रॉस, कारण त्याच्यामध्ये व्हेरायटीज येतात, नवीन स्पीशीज तयार होतात. अशा टाईपचे त्याचे सिग्निफिकन्स तुम्ही इथंच क्लिअर करा. आणि जेव्हा आपण पुस्तकातून बघून घेऊ, टेक्स्ट बुक मधून, तेव्हा तुम्हाला डिटेलमध्ये विचारतात आणि पाहू पण सुद्धा आपण ऍडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज. ओके, जे सेल्फचे ऍडव्हान्टेज आहेत ते क्रॉसचे डिसएडव्हान्टेज असतील, आणि जे सेल्फचे डिसएडव्हान्टेज आहेत ते क्रॉसचे ऍडव्हान्टेज असतील. तर समजू का? काय काही कठीण नाही. इथं व्हेरिएशन येत नाही, हा डिसएडव्हान्टेज आहे, हा त्याचा ऍडव्हान्टेज आहे. ओके, तर अशा टाईपचं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आपण आता पाहू की क्रॉस पॉलिनेशन याचे जे एजंट्स आहेत ते कोणकोणते आहेत आणि कसे आहेत. हा, आता पहा, अमॉंग द पॉलिनेशन जो ऑटोगॅमी नावाचा पार्ट आहे. पॉलिनेशन कसं घडलं पाहिजे, तर त्याच्याकरता प्लांट्स किंवा त्याच्यामध्ये असणारे जे फ्लॉवर आहेत हे स्वतःमध्ये ऍडजस्टमेंट किंवा अडॅप्टेशन करत असतात. पहा, एक मुद्दा लक्षात ठेवा तुमच्याकरता, हा जो नवीन वर्ड आला अडॅप्टेशन, याचा ऍक्च्युअली मिनिंग काय होते? दीज आर दी ऍडजस्टमेंट इन फेवर, है ना. जशा टाईपचं पॉलिनेशन घडायचं आहे, सेल्फ घडायचं आहे की क्रॉस, त्याच्यानुसार प्लांट स्वतःला ऍडजस्ट करते. आता ऍक्च्युअली ऍडजस्ट तुम्ही सर्व आपल्यामध्ये ऍडजस्टमेंट चालू शकते, ह्युमन बिंग मध्ये. प्लांट कसे करतात? ऍडजस्टमेंट म्हणजे काय? इट इज द डेव्हलपमेंट ऑफ द कॅरेक्टर्स. तशा टाईपचे कॅरेक्टर्स त्या प्लांटमध्ये डेव्हलप होतात. आता समजा एका फ्लॉवरमध्ये पॉलिनेशन घडायचं आहे, मग पहिले सांगितलं मी 2 कंडिशन, अँथर आणि स्टिग्मा, हे दोनही मॅच्युअर्ड असले पाहिजे. मग एका वेळेला मॅच्युअर्ड झाले तर 100% ऑटोगॅमी घडणार, एकाच फ्लॉवरमध्ये पॉलिनेशन घडणार. पण मॅच्युरिटीचा टाइम जर बदलला तर त्या ठिकाणी पॉलिनेशन क्रॉस होईल. स्टिग्मा तयार आहे पण पोलन ग्रेन नाही आहे, मग या स्टिग्मा तयार आहे तर हा काय करेल? इट विल रिसीव्ह पोलन ग्रेन फ्रॉम दी अदर सोर्स, दुसऱ्या प्लांटचे, दुसऱ्या फ्लॉवरचे येईल. बरोबर आहे की नाही? तर अशा टाईपचे कॅरेक्टर जे त्या प्लांटला म्हणजे फेवरेबल बनवतात की सेल्फच पॉलिनेशन घडलं पाहिजे किंवा क्रॉसच पॉलिनेशन घडलं पाहिजे. सो ऑल द कॅरेक्टर्स, एक्वायर्ड कॅरेक्टर इन द फेवर ऑफ पॉलिनेशन आर कलेक्टिव्हली कॉल्ड एज अडॅप्टेशन. है ना. एखादी गोष्ट घडून आणण्याकरता जी ऍडजस्टमेंट केली जाते त्याला आपण म्हणतो अडॅप्टेशन. आता तुम्हाला ऑटोगॅमीचा जो पार्ट आहे त्याच्यात अडॅप्टेशन दिले आहे, आणि तसे जे क्रॉस पॉलिनेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. ते आपण त्याचा पण स्पेशल टॉपिक राहील तुम्हाला, की क्रॉस पॉलिनेशन घडण्याकरता फ्लॉवर कसा ऍडजस्ट करतो, कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत, तो सुद्धा स्पेशल टॉपिक राहील. पण पहिले आपण पाहू सेल्फ पॉलिनेशनचे अडॅप्टेशन किंवा पर्टिक्युलरली कोणते? ऑटोगॅमी. हेच ऍक्च्युअली सेल्फ पॉलिनेशन आहे. मला कोणकोणते आहेत? देर आर 3 अडॅप्टेशन रिलेटेड टू द ऑटोगॅमी. पहिले ते ऑटोगॅमी क्लिअर करा. इट इज द पॉलिनेशन within same flower. एकाच फ्लॉवरचा अँथरचा पार्ट आणि त्याच फ्लॉवरचा काय असायला पाहिजे? स्टिग्मा. सो देर आर 3 पॉसिबिलिटीज. एक आहे बायसेक्शुअलिटी, नंतर आहे होमोगॅमी आणि नंतर आहे क्लिस्टोगॅमी. नवीन टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बायसेक्शुअलिटी याचा अर्थ काय होतो? हॅव्हिंग both reproductive किंवा सेक्स ऑर्गन्स इन दी सेम फ्लॉवर. एकाच फ्लॉवर मध्ये जेव्हा स्टेमेन आणि कार्पेल हे दोनही सेक्स ऑर्गन अवेलेबल असतील तर त्या ठिकाणी त्या कंडिशनला म्हणतात बायसेक्शुअलिटी. एका फ्लॉवर मध्ये स्टेमेन आहे, दुसऱ्या फ्लॉवर मध्ये कार्पेल आहे, हे झालं युनिसेक्शुअलिटी. एका फ्लॉवर मध्ये एकच सेक्स ऑर्गन, युनिसेक्स. एका फ्लॉवर मध्ये दोनही सेक्स ऑर्गन, बायसेक्स. सो बायसेक्शुअलिटी. ठीक आहे. तर आता
याचे जर आपण एक्झाम्पल्स पाहिले तर एकदम बेसिक एक्झाम्पल आहेत पहा. कशाचे? बाय सेक्शुअलिटीचे. तर आपण बेस पाहू याचं एक्झाम्पल. रोज, सनफ्लावर. ठीक आहे, बेसिक आहेत पहा, तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर याच्यामध्ये 100% श्युअरिटी आहे की दोनही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन जर एकाच फ्लॉवर मध्ये आहेत तर पॉलिनेशन सेल्फच घडणार आहे, त्याला दुसऱ्या पोलन ग्रेनची गरज काय पडणार आहे. ओके, सो दिस इज वन कंडिशन. पण प्रॉब्लेम झाला, समजा दोन रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आहेत, अँथराइज स्टिग्मा आहे, पण त्याचा मॅच्युरिटीचा टाइम बदलला तर, म्हणून दुसरी ऍडजस्टमेंट आहे, दॅट इज होमोगेमी. आणि याचा अर्थ काय होतो? व्हेन स्टेमेन अँड कार्पेल म्हणजे बोथ सेक्स ऑर्गन मॅच्युअर्स ऍट द सेम टाइम. एकाच वेळेला जर मॅच्युअर होत असतील, मॅच्युरिटी पिरियड जर त्यांचा सारखा असेल, ओनली देन अँड देन द पॉलिनेशन ऑकर ऑन दी सेम फ्लॉवर. ठीक आहे, डिस्क्राईब तुम्हाला मी करून दिलंच आहे इंट्रोडक्शन मध्ये ऑलरेडी. तर याला म्हणतात होमोगॅमी. आणि याचे पण एक्झाम्पल लक्षात ठेवा पहा कोणकोणते. जे आपण सनफ्लॉवर इथे घेतलाय ते सनफ्लॉवर एक्झाम्पल यात सुद्धा लागू पडते. त्याच्यानंतर व्हीट, राईस, ठीक आहे, एटसेट्रा. असे बरेचसे एक्झाम्पल्स आहेत. तिसरा पार्ट आहे तुम्हाला क्लिस्टोगॅमी. आता हा तर एवढा परफेक्ट अडॅप्टेशन आहे पहा की याच्यात म्हणजे कोणत्याही प्रकारचा असं चान्सच नाही आहे की क्रॉस पॉलिनेशन घडेल. क्लिस्टोगॅमी याचं ऍक्च्युअली मिनिंग काय होते? क्लोज्ड फ्लॉवर्स. म्हणजे फ्लॉवर ओपन व्हायच्या अगोदरच त्याच्या आतमध्ये पॉलिनेशन घडून जाते, है ना. स्टेमेन आणि कार्पेल जे राहतात दे डू नॉट एक्सपोज्ड. क्लोज फ्लॉवर म्हणजे काय? सेक्स ऑर्गन्स आर नॉट एक्सपोज्ड. ऍटमॉस्फिअरशी एक्सपोजच नसतात. स्टेमेन आणि कार्पेल एकाच ठिकाणी आहे आणि आहे कसा? तर तो फ्लॉवरच्या आतमध्ये एनक्लोज आहे. मग पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले तर त्याच स्टिग्मावर पडतील, दुसरीकडे जाण्याचा प्रश्न येत नाही, है ना. व्हेरी सिम्पल वे. सो दीज फ्लॉवर्स आर कॉल्ड ॲज अ क्लिस्टोगॅमी. आणि या क्लिस्टोगॅमीचं आपल्या पुस्तकामध्ये बेस्ट एक्झाम्पल दिलाय पहा, कॉमेलिना. एक्झाम्पल काय? कॉमेलिना. आता याच्यात असे काही एक्सेप्शन असतात पहा, जसे एक एक्झाम्पल आहे व्हायोला नावाचं प्लांट. यात दोन प्रकारचे फ्लॉवर तयार होतात. एक आहे कायझमोगॅमस आणि क्लिस्टोगॅमस. दोनही टाईपचे फ्लॉवर्स तयार होतात. क्लिस्टोगॅमसचा अर्थ मी तुम्हाला आताच सांगितला, दीज आर दी क्लोज्ड फ्लॉवर्स. आणि याच्या अपोजिट कॉन्ट्राव्हर्सी की कॅझमोगॅमस मध्ये फ्लॉवर कसे असतात? दे आर ओपन. म्हणजे स्टेमेन कार्पेलचा जो पार्ट आहे तो एक्सपोज असतो ऍटमॉस्फिअरला, आणि एक्सपोज असतात तर त्याच्यामध्ये चान्स आहे की एखादा फॉरेन दुसऱ्या प्लांटचा, दुसऱ्या फ्लॉवरचा पोलन ग्रेन येईल आणि डिपॉझिट होईल, है ना. म्हणजे तिथं तुम्हाला नकारता नाही येत की इथं ऑटोगॅमी घडेलच का? देर इज नो गॅरंटी. इथं क्रॉस पण घडू शकतं, पण क्लिस्टोगॅमी असेल तर 100%. आणि एक लक्षात ठेवा, क्लिस्टोगॅमस फ्लॉवर जे राहतात दे आर अंडरग्राउंड फ्लॉवर्स. They do not open, they remain closed and automatically pollination takes place. ओके, तर असे दोन एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कॉमेलिना एक्झाम्पल हे क्लिस्टोगॅमीचं आहे आणि व्हायोला एक्झाम्पल मध्ये दोन्ही फ्लॉवर आहेत. इथं ऑटोगॅमी घडेल, इथं जिटोनोगॅमी सुद्धा घडू शकते. तर अशा टाईपचे 3 मेन फ्लोरल अडॅप्टेशन्स तुम्ही म्हणू शकता विच फेवर द प्रोसेस ऑफ सेल्फ अँड सेल्फ पॉलिनेशन. ठीक आहे, दोन्ही प्लांटमध्ये ऍक्च्युअली ह्या पॉसिबिलिटीज राहू शकतात. तर हा एक इथं तुमचा पॉलिनेशनचा पार्ट संपला.